विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण विस्तारित वाइंडिंग डायग्राम तयार करून त्याचे कनेक्शन करणे म्हणजे टर्मिनल ओळखणे. आता कनेक्शन करणे असा शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा, तर जे 6 टर्मिनल बाहेर आलेले ते 6 टर्मिनल ओळखायचे. ए फेजचे कोणते, बी फेजचे कोणते, सी फेजचे कोणते. ओके, तर हे 6 टर्मिनल कशा पद्धतीने ओळखायचे, तर त्याच्या 2 पद्धती. एक पहिली पद्धत काय, टेस्ट लॅम्प पद्धत, जी काल पाहिली, आज पाहणाऱ्या व्होल्टमीटर पद्धत. सुरुवातीला हे तुमच्या लक्षात येऊ द्या की आपण काय करणार, ही मोटर आहे, ही मोटर वाइंडिंग केलेली अशी वरते, तिची 6 टोक आहेत. आता ह्या 6 टोकामध्ये काय केलेलं आहे लक्षात ठेवा, ह्या 6 टोकामध्ये आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने एकापैकी 2 टोक ओळखायची. इथं एक टोक लावायचं सिरीज टेस्ट लॅम्पचं, नंतर हे टोक 1 2 3 4 5 टोकांना लावायचं. 5 टोकांना लावल्यानंतर लक्षात ठेवायचं जिथं दिवा लागेल ते त्या फेजचे 2 टोक. उदाहरणार्थ इथं दिवा लागला तर ते एकापैकी 2 टोक आहेत. मग तो कोणता फेज आहे आपल्याला माहित नाही, पण एकापैकी 2 टोक आहेत एवढं लक्षात. परत ही 2 टोक मी इथं लावली आणि राहिलेल्या याला चेक केलं, जिथं दिवा लागला, आता इथं लागला, ही एक टोक, इथं दिवा लागला, ही एकाची, इथं दिवा लागला, ही तिसऱ्या फेजची. आपण फक्त काय केलं, सिरीज टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने त्याची चेकिंग केलं. सिरीज टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने चेक करत असताना ज्यावेळेस पहिल्या ठिकाणी दिवा लागला त्यावेळेस पहिल्या फेजचे, पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, पण एकापैकी ही 2 टोक झाली, एकापैकी झाली, एकापैकी झाली. तरी आपण काय करूया, गृहीत धरूया की ही ए फेजचे, ही बी फेजचे आणि ही सी फेजचे. पण आपल्याला हे माहित नाही की ए फेजचे हे पहिलं आहे का शेवटचं टोक आहे, म्हणजे ए1 आहे का ए2 आहे हे माहित नाही. म्हणजेच ह्यांची क्रमवारी पोलॅरिटी ठरवण्यासाठी ह्या 2 पद्धती आहेत. मोटरच्या टर्मिनलची पोलॅरिटी ओळखणे म्हणजे टर्मिनल ओळखणे, याच्यासाठी 2 पद्धती बघतोय. त्यातली पहिली पद्धत आहे टेस्ट लॅम्प पद्धत आणि दुसऱ्या व्होल्टमीटर पद्धत. आता काल जी पद्धत पाहिलेली होती, कालच्या पद्धतीकडे पुन्हा येऊया. काल काय केलं, ही एक फेज आहे, हा दुसरा फेज आहे, हा तिसरा फेज. आपण त्याला गृहीत नाव दिलेलं आहे, हा ए फेज आहे, नंतर नाव दिलं बी फेज, नंतर नाव दिलं सी फेज आहे, गृहीत. आपण काय केलं, पहिल्या 2 फेजची 2 टोक शॉर्ट केली. हे लक्षात आहे, हे नाव लगेच कन्फर्म करू नका. ही 2 टोक शॉर्ट केली, राहिलेल्या टोकांना सप्लाय दिला. 2 फेजची एक टोक शॉर्ट केली, राहिलेल्या टोकांना सप्लाय दिला. त्याच्यानंतर तिसरा जो फेज आहे त्या तिसऱ्या फेजला टेस्ट लॅम्प लावला. लक्षात आलं, टेस्ट लॅम्प लावला. आता काय केलं, याला सप्लाय दिला. सप्लाय दिल्यानंतर दिलाय 2 फेजला, पण बल लागतोय सी फेजचा. म्युच्युअल इंडक्शन, चुंबकीय रेषे याला छेदला जातात, याच्यामध्ये विद्युत शक्ती निर्माण होते आणि बल लागते. याला सप्लाय दिला, बल लागला. बल लागला तर ही 2 टोके विरुद्ध पोलॅरिटीची काल पाहिलेल्या आहे. जर बल लागला नाही तर ही सारख्या पोलॅरिटी A1 B2 B1. बल नाही लागला तर A1 B1. इथं बल लागलेला दाखवलेला आहे. बल लागला तर याचा अर्थ इथं काय, विरुद्ध पोलॅरिटी A1 B2. इथं A1 असेल तर इथं A2, इथं B2 असेल तर इथं B1. परत आपण काल काय केलं होतं, याच पद्धतीने ही शॉर्ट केलेली टोक बाजूला काढली. इथं नाव दिलेलं होतं A1 B2. आता काय केलं, हा बल इथून काढला, हा सप्लाय इथून बाजूला काढला. आपण काय केली, ही 2 टोक एकत्र केली, यांना सप्लाय दिला, इथं बल लावला, बदलला. आता हे टोक आपल्याला कळेल, सी ची माहित नाही, हे पहिलं आहे का दुसरं. इथं दिवा लागला नाही तर शॉर्ट केलेली टोक ही सजातीय पोलॅरिटीची, सारख्या पोलॅरिटी. म्हणजे इथं B2 असेल तर इथं काय येणार, C2 येणार. मग इथं C2 म्हणल्यानंतर C1 झालं. या प्रत्येक टोकांची नावं कळली. प्रत्येक टोकांची नावं कळल्यानंतर टर्मिनल प्लेट वरती 6 टोक टर्मिनल दिलेले, त्याला आपण जोडायचं. ते कसं जोडायचं ते पुढच्या पॉइंटवर. म्हणजे या पॉइंट मध्ये आपण काय बघतोय, आत कनेक्शन केलेली 6 टोक बाहेर आले, पण ह्या 6 पैकी ए फेजची कोणती आहे, बी फेजची कोणती आहे, सी फेजची 2 कोणती ही पाहिजे.
ही सिरीज चिठ्ठ्यांच्या साहाय्याने आपण बघितलं की एकापैकी 2 आहे, दुसऱ्यापैकी 2 आहे, तर तिसऱ्यापैकी. पण आता एकापैकी 2 टोकं सापडली, पण त्यातलं पहिलं टोक आणि शेवटचं टोक कोणतं आहे हे कळण्यासाठी ही पद्धत दिलेली आहे. ओके, ही कालची पद्धत झाली ते पद्धत. आता दुसरी एक पद्धत आहे व्होल्टमीटर पद्धत. व्होल्टमीटर पद्धतीमध्ये काय केलेलं हे 3 फेज आहेत. एक पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज. आपण नावं आपल्या माहितीसाठी दिलेली. इथं बी दिलं चालेल, इथं ए दिलं तरी चालेल, इथं सी आहे, सी ठेवा किंवा इथं ए ठेवा, कुठलेही चालेल. पण आपल्या थोड्या लक्षात राहण्यासाठी आपण हा एक फेज आहे, हा दुसरा फेज आहे, हा तिसरा फेज. आता काय केलं आपण? आता काय केलं? ह्या 2 फेजची 2 टोकं एकत्र केली. इथं दिसतं ए फेजचं एक टोक, बी फेजचं एक टोक एकत्र केले, शॉर्ट केले दोन्ही. 2 व्होल्टमीटर घेतले. व्होल्टमीटर 0 ते 500 रेंजचे व्होल्टमीटर घेतले. व्होल्टमीटर घेतल्यानंतर इथे एक व्होल्टमीटर जोडला, एका फेजला जोडला. दुसरा व्होल्टमीटर दोन्ही फेजला इथं जोडले, म्हणजे पॅरलल मध्ये. एक व्होल्टमीटर पहिल्या फेजच्या पॅरलल मध्ये, दुसरा व्होल्टमीटर दोन्ही फेजच्या पॅरलल मध्ये जोडला. हे जोडल्यानंतर पहिल्या फेजला सप्लाय दिला. लक्षात आले? जोडणी आधी लक्षात आली. हे 3 फेज आहेत. 3 पैकी पहिल्या 2 फेजची 2 टोकं शॉर्ट केली. पहिल्या फेजच्या ठिकाणी एक व्होल्टमीटर जोडला, दुसरा व्होल्टमीटर दोन्ही फेजच्या पॅरलल मध्ये जोडला, सप्लाय एका फेजला. आता इथं जर V1 जास्त असेल V2 पेक्षा, V1 V2 पेक्षा जास्त असेल तरी जोडलेली टोकं विरुद्ध पोलॅरिटीची असतात. इथं लिहिलेलं आहे V1 मोठा बाण असं च्या पेक्षा, V2 पेक्षा मोठा. V1 V2 पेक्षा जास्त असेल, मोठा असेल तर जोडलेली टोकं विरुद्ध पोलॅरिटीची. याचा अर्थ आपण इथं नाव देऊया A1, इथं नाव देऊया B. विरुद्ध पोलॅरिटी. का? तर V1 मोठा आहे, येणारं रीडिंग आपण पाहिलं. रीडिंग पाहिल्यानंतर इथं मोठा येतो, हा संख्या कमी होते. रीडिंग येणारं रीडिंग लहान. आता यानंतर आपण काय झालं, इथं A1 आहे म्हणल्यानंतर इथं A2 असणार, इथं B2 आहे म्हणल्यानंतर इथं B1 असणार. हे 2 फेजचं झालं. आता आपला झाला तिसरा फेज. तिसऱ्या फेजचे या ठिकाणी आला. आता आपली इथली नावं तर फायनल झालेली आहे. इथं A2 आहे, इथं A1 आहे, इथं B2 आहे, इथं B1 आहे. आता आपण काय केलं, दुसरा फेज जो B आहे, C फेज आहे, याची 2 टोकं शॉर्ट केली, इथं शॉर्ट केली. पुन्हा त्याच पद्धतीने C फेज ना एक व्होल्टमीटर जोडला, त्याला V1 नाव दिलं. दोन्ही फेजच्या पॅरलल मध्ये दुसरा व्होल्टमीटर जोडला, V2 नाव दिलं. सप्लाय कोणाला दिला? C फेज. याला दिला तर चालेल, याला दिला तर चालेल, कुठल्याला दिलं तर चालेल. C ला सप्लाय दिला. आता यामध्ये जर V2 V1 लहान असेल, इथं आपण V1 मोठा दाखवला, इथं V1 लहान असेल, V2 जास्त असेल, इथं लिहिलेलं V1 V2 मोठा आहे, जास्त रीडिंग आहे, V1 कमी रीडिंग आहे, तर जोडलेली टोके सारख्या पोलॅरिटीची असतील. म्हणजे V1 कमी तर जोडलेली टोके सारख्या पोलॅरिटीची. वरच्या ह्याच्यामध्ये बघितलं V1 जास्त, जोडलेली टोके विरुद्ध पोलॅरिटी. V1 कमी, जोडलेली टोके सारख्या पोलॅरिटीची. आता जर इथं सारख्या पोलॅरिटीचे असतील तर इथं C1, इथं C2. इथं विरुद्ध पोलॅरिटीची असतील दोन्ही टोकं. का? V1 जास्त होता या रीडिंग मध्ये. इथं ज्यावेळेस रीडिंग घेतलं त्यावेळेस V1 कमी आहे, म्हणून जोडलेली दोन्ही टोके ही सारख्या पोलॅरिटीची येतील. अशा पद्धतीने आपण काय केलं, ह्या सगळ्या पोलॅरिटी आपण चेक केल्या. क्लिअर? म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं की जी टर्मिनल केलेली मोटर, रिवाइंडिंग केलेली मोटर आहे, त्या रिवाइंडिंग केलेल्या मोटरची 6 टोकं बाहेर आल्यानंतर त्या 6 टोकांचे ए फेजची कोणती 2, बी फेजची कोणती, सी फेजची कोणती, त्याचबरोबर ए फेजची 2 समजल्यानंतर त्यातलं पहिलं टोक कोणतं, दुसरं टोक कोणतं, बीचं पहिलं दुसरं कोणतं, सीचं पहिलं दुसरं कोणतं, ही सगळी चेक केल्यानंतर आपण आणतोय ते टर्मिनल वरती आणतोय. मी त्याची तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दाखवतो किंवा आपण आडवी काढून ठेवूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपण चेक केली. आता ही मोटर अशी आहे,
हे 6 टर्मिनल. मग आता ठरवणार आहे आतले येणाऱ्या वायर यातून आतून इथून ही वाइंडिंग आहे, ही वाइंडिंग केलेली सगळी कॉइल आहे. आतली वायर A1 आपल्याला सापडलेली होती. A1 हा A1 चा टोक या ठिकाणी आणून ठेवायचा, इथं B1 आणून ठेवायचं, इथं C1 आणून ठेवायचं, आत जोड. मग आता इथं कोणतं जोडायचं, इथं कोणतं जोडायचं, इथं कोणतं जोडायचं, तर हे पुढचे आता ह्याच्या नंतरचा पुढचा पॉइंट आहे की कनेक्शनच्या पद्धती दिलेल्या आहेत. त्या कनेक्शनच्या पद्धती कोणकोणते, तर पहिली पद्धत आहे स्टार पद्धत जोडण्याची, दुसरी पद्धत आहे डेल्टा पद्धत आणि तिसरी पद्धत आहे स्टार आणि डेल्टा. हे त्याची सांगितली चिन्ह मुद्दाम इथं काढतात. म्हणजे एक तर त्या मोटरचं कनेक्शन स्टार मध्ये करायचं, नसेल तर त्याचं डेल्टा मध्ये करायचं, किंवा त्याची फक्त 6 टोकं इथं आणून ठेवायची. त्या कनेक्शनला स्टार आणि डेल्टा म्हटलं जातं, की आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. म्हणजे मला हे का दाखवायचं होतं, तर आज जे कनेक्शन केलेली जी टोकं 6 आलेले ती कुठं जोडायची, तर वरच्या टर्मिनलला जोडायची. कशी जोडायची, तर त्याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये की जे कनेक्शनचे प्रकार आहेत त्या कनेक्शनच्या प्रकारानुसार आपण ते बघणार आहे की ते कशा पद्धतीने जोडायचं. ओके, तर आज आपण बघितलेलं आहे विस्तारित वाइंडिंग डायग्राम तयार करून झाल्यानंतर जे टर्मिनल बाहेर येतात त्या टर्मिनलची टोकं कशा पद्धतीने ओळखायचे. ही टोकं आपण ओळखलेली, पण ती टोकं टर्मिनल प्लेटला जोडत असताना, ती टर्मिनल प्लेटला जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडली पाहिजे, त्या जोडण्याच्या पद्धती 3 पद्धती हे पुढच्या तासाला आपण बघणार आहे. तर त्या 3 पद्धती स्टार डेल्टा बद्दल याच्यामध्ये काय काय त्याची व्याख्या काय हे सगळं आपण पुढच्या तासाला आपण या ठिकाणी बघणार. ठीक आहे.